आज आपण बनवणार आहे संक्रांत स्पेशल खमंग खुसखुशीत तिळगुळाचे लाडू। या व्हिडिओमध्ये तुम्हाला साहित्याचे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि पाक करण्याची सोपी पद्धत देखील सांगितलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकातला तिळाचा पहिला लाडू वळताना मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी होती तीच कन्सिस्टन्सी तिळाचा शेवटचा लाडू वळेपर्यंत कशी ठेवायची ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तर बघा या ठिकाणी मी पाव किलो पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तसेच 50 ग्रॅम शेंगदाणे घ्या आणि शेवटी 1 चमचा वेलची पावडर। आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे। आता तीळ भाजून घेऊया। तीळ भाजताना मंद गॅसवर भाजा म्हणजे ते चांगले भाजले जातील। तर तिळाचे किंवा शेंगदाण्याचे लाडू करताना साहित्याची भाजणी व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे। भाजणी व्यवस्थित केली नाही तर तीळ किंवा शेंगदाणे दाताखाली कचकच हिरवट लागतात, त्यामुळे साहित्याची भाजणी व्यवस्थित करा। तर बघा 3 ते 4 मिनिट तीळ भाजून घेतले। आता त्यातील थोडेसे तीळ खाऊन बघायचे। तीळ खाताना कुरकुरीत लागत असतील तर तिळाची भाजणी व्यवस्थित झालेली आहे। तर तीळ भाजले, आता काढून घेऊया। त्यानंतर लगेचच शेंगदाणे भाजून घेऊया। आता हे शेंगदाणे मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या। नेहमी तिळाचे लाडू करताना शेंगदाणे तिळाच्या 4 पटीने कमी घ्यायचे म्हणजे लाडू चवीला छान होतात। तर बघा या ठिकाणी शेंगदाण्याची सालं निघतायत, याचा अर्थ शेंगदाणे कुरकुरीत भाजलेले आहेत। काढून घेऊया। तर आता हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करूया। तर बघा तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले। आता या शेंगदाण्याची सालं काढून घेऊया। तर या ठिकाणी मी शेंगदाण्याची सालं काढून घेतली। आता हे शेंगदाणे अर्धवट बारीक करून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी मिक्सरमधून बारीक करून घेतले तरी देखील चालेल। तर बघा शेंगदाणे मी अर्धवट बारीक करून घेतले। आता तीळ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घेऊया। तर तीळ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घेतला। आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर लाडूला चकाकी येण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घ्या। तूप गरम झाले की लगेचच गूळ घाला। त्याच्यानंतर पाकाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित येण्यासाठी 2 चमचे पाणी घाला। पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक चिकट होत नाही, त्याच्यामुळे लाडू कठीण न होता खुसखुशीत होतात। आता हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। तर बघा गूळ विरघळून झाला। गूळ विरघळल्यापासून पुढे मध्यम आचेवर हा पाक 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट नंतर चेक करा। प्लेटमध्ये पाणी घ्या। पाण्यामध्ये तयार पाकातील 2 ते 3 थेंब घाला। तर बघा पाकाची गोळी अजून व्यवस्थित तयार होत नाही। अजून आपल्याला 1 ते 2 मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे म्हणजे पाकाची गोळी व्यवस्थित तयार होईल। तर बघा 1 ते 2 मिनिट नंतर पुन्हा चेक करूया। तर या ठिकाणी पाकाची गोळी व्यवस्थित तयार होते म्हणजे पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। किंवा पाकाची गोळी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे वाजवून बघा। गोळीचा खट्ट असा आवाज येत असेल तर पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता गॅस मंद आचेवर करा आणि यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घाला। त्याच्यानंतर 1 चमचा वेलची पावडर। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। तर बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर बघा
ही जी कन्सिस्टन्सी आहे ही कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डबल बॉइलिंग मेथडचा उपयोग करायचा आहे। त्यासाठी गॅस मध्यम आचेवर करा, त्यावर पातेल्यात पाणी ठेवा। आता या पातेल्यावर कढई ठेवायची आहे। ज्यावेळेस पातेल्यातील पाण्याची वाफ कढईला लागेल तेव्हा कढईचे तापमान समप्रमाणात राहील, त्यामुळे आपल्याला तिळाचे लाडू व्यवस्थित वळता येतील। तर बघा, लाडू वळण्यासाठी असा पाण्याचा हात घ्या, म्हणजे हाताला चटके भाजणार नाहीत। तर बघा, पहिला लाडू मी गोल गरगरीत वळून घेतला। आता राहिलेले लाडू आपण अशाच प्रकारे वळून घेऊया। तर या ठिकाणी मी सगळे लाडू वळून घेतले। आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण 35 ते 40 लाडू बनवून तयार होतात। तर बघू शकता किती मस्त हे लाडू बनवून तयार झालेले आहेत। आपण हे पाकातले तिळाचे लाडू 2 ते 3 महिने हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लाडूची ऑर्डर घ्यायची असेल तर उदाहरणार्थ जर तुम्ही 1 किलो लाडूची ऑर्डर घेतली तर अर्धा किलो तीळ घ्या आणि अर्धा किलो गूळ आणि तिळाच्या 4 पट कमी शेंगदाणे घ्या, म्हणजे बरोबर तुमचे लाडू 1 किलो बनवून तयार होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू बनवून तयार केलेले आहेत। खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपण टिप्स सांगितलेले आहेत, तसेच ऑर्डर घेण्यासाठी परफेक्ट प्रमाण देखील सांगितलेलं आहे। तर ही रेसिपी येत्या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।